त्या बी मित्रांनो. तर आज होती त्याच्या घरी पूजा, वर्षवास सुरू आहे त्याच्यामुळे आमची तर आहे ती पूजा होती. म्हटलं चला आता उठली सकाळीच, मग गेली तिथं पाहिले काय चालू आहे, कारण आई होती तिथं असं काम करायला गेली होती. मग आई करून राहिली तिथं काम, ना ते करून राहिली होती काम. किती वाजता उठल्या होत्या काय नाही त्यात. म्हटलं मग मी मागं भिडल्या त्या, तू एवढेच काम उरले काय, जाय आंघोळ कर, ये थोडीशी कामं करायसाठी. म्हटलं चला भाऊ आता. मग आम्ही दोघीजणी आलो आंघोळ करून, गेलो तिथं थोडीशी कामं करायसाठी. तर तिथं लय लोक होते. तुम्ही इकडे तिकडे लपून आली होती, कामं नाही करायला लागली पाहिजे म्हणून. म्हटलं नाही आता कुठंतरी पुण्य भेटलं पाहिजे म्हणून थोडंसं काम करून घ्या. मग ती आमची जशी राहते पूजा मस्त त्यानं करून ठेवलं होतं सगळं व्यवस्थित. पूजेसाठी मस्त पूजा मांडली होती. हे पूजा मांडली होती उर्मिलाबाईनं, मस्त पूजा मांडली होती. मग पूजा मांडली त्याच्यानंतर मग लागली सगळे बाया यासाठी लागल्यात. मग पोळ्या गिड्या करायच्या त्या. तर मग हे ताई आणि उर्मिलाबाई लागली तिथं पोळ्या करायला. मी गेली तिथं कवाल्या करायला. एवढी शिकवून पोळी केली. म्हटलं ते म्हणते त्यासाठी बनवली, तुला पहिले देतो म्हणते जेवासाठी. पण ते असं किचं काही नाही होतं, ते निवदासाठी पोळी केली होती त्यानं. मग सगळ्या जणीची थोडीशी मदत लागली पाहिजे असं म्हणते बा. सगळ्या जणी चांगलं राहते म्हणून या महिन्यात जराशी मदत करायला लागते. मग आले भंतेजी आले. तर मग त्यानं वंदना चालू केली, पूजा सुरू झाली. म्हटलं चला आता तसं तर वंदनेत बसणं होत नाही, पण घरच्या पूजेत तरी बसावं. मग बसली बा. आणि पोरगी पाहिले बोलवून राहिली, मी तर हे पाहून राहिली होती भली रागानं. मग म्हटलं चला आता थोडीशी मी मदत करतो. मग मस्त मोठ्या पोळ्या लाटून घेतल्या. पोळ्या लाटायला घेतल्या. ते पोरगी भरली होती पोळ्या लाटत. बुदूले थोडीशी पुण्य पाहिजे वाटते म्हणून भिडली होती ते पोळ्या लाटासाठी. मग तिची पोळी पाहून घ्या बरं किती सुंदर बनवली तिनं पोळी. मग पोळी केली. त्याच्यानंतर मग आली जेवणाची वेळ. तर जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या. मग तर सगळ्याजणी बसल्या जेवण करायला पूजेत आलेल्या. एक नंबर जेवण झालं होतं त्याच्या घरचं, कारण आत्याच एक नंबर सुग्रण आहे, ते सगळं चांगलं व्यवस्थित बनवून घेते. मग आमची जेवणाची वेळ आली, कारण भूक लागून गेली ती कामं करू. आम्ही सगळ्याजणी बसलो जेवण करायसाठी. चला या तुम्ही पण या बरं जेवण करायसाठी. मग जेवण झालं ना, मग वाडाची वेळ आली. तर जेवण झाल्यावर मला तर कामं करायची लय जीवावर होते बा. मग छोटीली सारे जण कामं करायला लावून राहिले, हे आण. मग मी केला आपला कॅमेरा चालू केल्याबरोबर पहा सगळ्याजणी कॅमेऱ्यात यासाठी कशा व्यवस्थित होते. सगळ्याजणीला आपापल्या साड्या आहे ते सगळं व्यवस्थित करून मी कॅमेरा चांगली दिसली पाहिजे म्हणून पहा कशा बसते. पहा वहिनी येतं हाय करून राहिल्या. आणि पहा मैया येतील. मामाचा फोन आला तर भिडली ते फोनवर बोलत. मग खाला आम्ही तिथं खर्रा सगळ्या जणीनं. म्हटलं आता साऱ्या जणी तंबाखू पानं खाऊन घेते, आपणही खाऊन घ्या. मग आम्ही बिल्ला तिथं खर्रा खात. नाही खाल्ला खर्रा, हिनं खाल्ली हिनं खाल्ली सितार बापा. खर्रा बिर्रा नाही खाल्ला आम्ही तिथं, पानं खाल्ले. मग सगळ्या जणी पानं खाऊन राहिले होते. म्हटलं चला आपण एक वेळा काय होते खाल्ले तर. मग आम्ही सगळ्यांनी तिथं पानं खाल्ले आणि भिडलो. मग एकमेकाची जिपात माई लाल झाली काय करत. छोटीच्या मागं तर निरेच कामं होते. निराच बायका तरा देऊन राहिलं होते तिला वाढासाठी. मग होते संध्याकाळी भजनं. तर मग भजनात जाऊन बसलो बा आम्ही साऱ्या गाणं म्हटलं. मग मी तिथं गाणं म्हटलं तर मग मस्त लागलं मला. सगळ्याजणी बाया होत्या तिथं, काय माहीत ठोकून राहिले होत्या. आता बायाचे भजनं म्हटलं तर ते काही राहत नाही त्याच्यात, बँजो काही नाही, साधीच भजनं करते त्या सगळ्या बाया. आणि सगळ्या बायाचे तिथं भजनं चालू झाले. तर चला मग आजचा दिवस आपला खूप असा गेला. चला पुढच्याच ब्लॉगमध्ये भेटू. बाय.